नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर देशातल्या बहुतेक राजकारण्यांना आणि प्रामुख्याने ज्यांच्या राज्यातल्या विधानसभा निवडणुका दार ठोठावत आहेत, अशा राजकारण्यांना आणि त्यांच्या पक्षाला आत्तापासून निवडणुकीचे वेध लागलेत. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली निवडणूक ही आणखीन 5 महिन्यानंतर होणारी, 6 महिन्यानंतर होणारी बिहारची विधानसभा निवडणूक आहे. पण फक्त तेवढ्यावर भागत नाही. ती निवडणूक संपते न संपते तोच तमिळनाडू, बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब अशा विधानसभा निवडणुका होणार आहेत. म्हणजे साधारण 1 वर्षभरानंतर अक्षरशः अर्धा डझनपेक्षा आसपास विधानसभा निवडणुका होणार आहेत. आणि त्यामुळे तिथले जे पक्ष आहेत ते आत्तापासून कामाला लागलेत. आणि गंमत अशी आहे की या सगळ्या राज्यांमध्ये तुलनेने भाजप हा समर्थ तितकाच दुबळा पक्ष आहे. कारण उत्तर प्रदेश हा एकटा 80 लोकसभा खासदार पाठवणारा सगळ्यात मोठा असा प्रांत किंवा राज्य आहे. त्याच्या खालोखाल मग बिहार, बंगाल, केरळ अशी क्रम लागतो. पण बाकी ठीक आहे, जमवाजमव चालू आहे आता. म्हणजे त्या पटावर सोंगट्या मांडतात ना बुद्धिबळाच्या, तसं आता नेपथ्य रचना चालू आहे असं म्हणताय. तमिळनाडूमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये डीएमकेशी पंगा करताना भारतीय जनता पक्षाने दीर्घकालीन आपला सहकारी पक्ष अण्णा डीएमकेला सोबत घ्यायला नकार दिला होता. आणि त्याचं कारण सरळ होतं की भाजपचा तमिळनाडूतला जो नवा प्रदेशाध्यक्ष होता, जो पूर्व पोलीस अधिकारी आहे, तरुण आहे, उत्साही आहे, अन्नमलाई, त्याने सरळ सरळ द्रविड चळवळीवर हल्ला चढवला होता. आणि अण्णा द्रमुक सुद्धा द्रविड चळवळीतून आला असल्याने भाजप सोबत किंवा अण्णामलाई सोबत हात जोडून हस्तांदोलन करणं अण्णा डीएमकेला अवघड गेलं होतं. पण या वेळेला निवडणुकीला जवळजवळ 3 वर्ष, 4 वर्ष बाकी असता, सॉरी, 1 वर्षापेक्षा अधिक काळ बाकी असताना भाजपने अण्णामलाईला बाजूला घेतलाय आणि बिनतक्रार तितकाच गरजू असलेल्या अण्णा द्रमुक या पक्षाला तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोबत घेतलेले आहे. केरळमध्ये तशीच जमवाजमव चालू आहे. वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या संमतीमुळे केरळमध्ये भाजपला पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर, अगदी नजरेत खोपणाऱ्या किंवा नजरेत भरणाऱ्या अशा स्वरूपामध्ये बिगर हिंदू असलेल्या ख्रिश्चन मतदारांची साथ मिळताना दिसते. इकडे वक्फचं विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झालं आणि विनाविलंब राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाड या मतदारसंघातल्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी, जे ख्रिश्चन आहे, त्यांनी तडकाफडकी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपशी सोबत सुरू केलेली आहे. कारण वक्फचा जो कायदा मुस्लिमांच्या विरुद्ध आहे वगैरे वगैरे बोललं जातं, पण वक्फ मुळे ख्रिश्चनांवर सुद्धा अन्याय होतो. किंबहुना बिगर मुस्लिम आणि अगदी मुस्लिम यांच्यावर सुद्धा वक्फ बोर्डाने अनन्वित अन्याय केलेला आहे. आणि त्याचा फायदा केरळमध्ये पुढल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणावर हिंदू भाजपकडे होताच, पण आता ख्रिश्चन सुद्धा भाजपकडे आकर्षित व्हायला लागलाय. त्यामुळे एक प्रकारे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि बिगर मुस्लिम असं पोलरायझेशन, ध्रुवीकरण भाजप घडवून आणते असा आरोप होतोय आणि त्यात तथ्य आहे. पण ते भाजपने घडवायची गरज नव्हती, ही मानसिकता होती. त्या मानसिकतेला बळ देण्याचं काम भाजपने केलं आणि त्याचा फायदा भाजपला होताना दिसतोय. पंजाब त्याच वेळेला विधानसभा निवडणुका आहेत ज्या वेळेला तमिळनाडू वगैरे होणार, पण तिथे सुद्धा गडबड झालेली आहे. तिथे सुद्धा गडबड झालेली आहे.
आम आदमी पार्टीबद्दल लोकांमध्ये प्रचंड नैराश्य आलेलं आहे आणि काँग्रेस अजूनही मरगळलेली आहे. अशा परिस्थितीत पंजाबमध्ये आपल्याला अधिक पाय रोवून उभं राहता येईल या दृष्टीने भाजप प्रयास करतोय. आणि त्यानंतर येतो तो बंगाल. बंगालमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, पण तरीही मुस्लिम मतांच्या एकजुटीमुळे असाउद्दीन ओवैसी आणि फुरफुरा शरीफ असे दोन मुस्लिम पक्ष बंगालमध्ये पराभूत झाले आणि एक गठ्ठा मुस्लिम मतदार हा ममता दिदीच्या पाठीशी उभा राहिला. त्यात काँग्रेस आणि डाव्या आघाडीचा पण सुपडा साफ झाला. आणि या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष कामाला लागले असताना आपल्याकडे चर्चा बिहारच्या जास्त आहे, पण बंगाल विषयी फारशी चर्चा होत नाहीये. आणि त्याचं कारण सरळ आहे की बंगालची निवडणूक खूप लांब आहे असं लोकांना वाटतंय. पण मला असं वाटतं की बंगालमध्ये या देशाच्या राजकारणाला फार मोठा टर्न देणारं, वळण देणारं राजकारण एक वर्षात होणार आहे. ममता दिदी पराभवाला घाबरलेले आहेत. रेकॉर्ड ब्रेक असं काय 294 मध्ये 212 वगैरे जागा जिंकणाऱ्या ममता दिदी या वेळेला निवडणुकीला कमालीच्या घाबरलेल्या आहेत. आणि त्यांच्या घाबरण्याचं कारण आपण नको तितकं मुस्लिम लांगुलचालन केलं आणि हिंदू मतदार आपल्यापासून कमालीचा दुरावत गेला याची हळूहळू जाणीव ममता दिदीला होते. पण त्यांना आक्रमक झालेल्या धर्मांना मुस्लिमांना आवरणं अशक्य आहे आणि स्वपक्षातल्या गावोगावी तालुका जिल्ह्यामध्ये गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखणं अशक्य झालंय. त्यामुळे एक प्रकारे बंगालमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे, अराजक माजलेलं आहे. आणि याचं सगळ्यात मोठं जर काय द्योतक असेल तर ते म्हणजे हायकोर्टाला मुर्शिदाबाद या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय राखील दल पाठवण्याचा आदेश द्यायला लागला. तो कोर्टाने दिलेला आहे, कोर्टाने दिलेले. आणि यातून एक वेगळा टर्न मिळेल, एक वेगळं वळण भारतीय राजकारणाला मिळेल असं मी का म्हणतोय तर विसरू नका मित्रांनो, वर्षभरापूर्वी जेव्हा 10 महिन्यापूर्वी म्हणू आपण लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचं बहुमत गेलं आणि बंगालची घटना घडली. बंगालमध्ये धार्मिक हिंसा सुरू झाली. तिथल्या निवडून आलेल्या पंतप्रधान हसीना वाजेद यांना जीव मुठीत धरून पलायन करावं लागलं. आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका बांगलादेशमध्ये जे 7-8% हिंदू आहेत त्यांना बसला. हिंदूंची घरं जाळण्यात आली, दुकान जाळण्यात आलं, हल्ले करण्यात आले, बलात्कार करण्यात आले, खून करण्यात आले. आणि त्याची पहिली प्रतिक्रिया भारतामध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडी जिल्ह्यामध्ये उमटली. सिलिगुडी म्हणजे पश्चिम बंगालचा उत्तर भाग आहे, जिथे भाजपचं वर्चस्व आहे. मोठ्या प्रमाणावर हिंदू राहतात. अशा ठिकाणी हळूहळू करत भाजपचा प्रभाव वाढत गेलेला आहे. आणि जितका मुस्लिमांचा धुडगूस वाढेल तितका आपोआपच हिंदूंना आपलं अस्तित्व आणि आपला जीव वाचवण्यासाठी एकजूट होणं भाग पडतं. त्याला राजकीय भाषेत कोणी ध्रुवीकरण म्हणून, पोलरायझेशन म्हणून, जे काय असेल ते. मी माझ्या जगण्यासाठी जी धडपड करतो त्याला कोणी कसलंही नाव दिलं तरी हरकत नाही. या अवस्थेपर्यंत माणूस येऊन पोहोचतो. ज्या प्रकारे वक्फ कायदा मंजूर झाला त्यानंतर मुर्शिदाबाद, दिनाजपूर वगैरे जे काय जिल्हे आहेत जिथे प्रचंड संख्येने 60, 50, 40% मुस्लिम वस्ती आहे, अशा ठिकाणी मुस्लिम गुंडांनी धुडगूस घातला. मौलानांनी त्यांचं समर्थन केलं आणि ममता सरकारने तिकडे कानाडोळा केला. त्यामध्ये हायकोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. यातच तुम्हाला भावी राजकारणाची चाहूल लागते. लक्षात ठेवा मित्रांनो, भारतातल्या हिंदुत्वाच्या राजकारणाला राजीव गांधी पंतप्रधान असताना 40 वर्षापूर्वी सुरुवात झाली, ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने
शहाबानू नावाच्या एका मुस्लिम तलाक पीडितेला पोटगीचा आदेश दिलेला होता. अवघ्या 150 रुपयाचा विषय होता. आणि ही महिला, वयोवृद्ध महिला, जवळजवळ 30-40 वर्ष खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आली होती. आणि सुप्रीम कोर्टाने त्या शहाबानो नावाच्या वृद्धेला तिच्या नवऱ्याने दरमहा 150 रुपयाची पोटगी दिली पाहिजे, कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे, एवढाच निर्णय दिला होता. पण त्यावरून पोटगी हा शरियामध्ये, इस्लामिक धार्मिक कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव नाही. आणि म्हणून त्या विरुद्ध सगळ्याच्या सगळ्या मुस्लिम संघटना काहूर माजवून उभ्या राहिल्या. तेव्हा 400 खासदारांचं पाठबळ असताना सुद्धा राहुल गांधींचे पिताजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मुस्लिम आक्रमकतेसमोर शरणागती पत्करली आणि सुप्रीम कोर्टाचा कायदा रद्दबातल करणारा कायदा किंवा विधेयक प्रस्ताव सुप्रीम कोर्टामध्ये मंजूर करून घेतला. आणि त्यामुळे हिंदूंमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. ज्या कृतीसाठी एखाद्या हिंदू नवऱ्याला गुन्हेगार ठरवला जातो, दंड ठोठावला जातो, शिक्षा दिली जाते, तो गुन्हा आहे. त्याला धार्मिकतेचा आडोसा देऊन मुस्लिमांनी केला तर तो गुन्हा नाही आणि दंड नाही, आणि हिंदूंनी केला तर तो गुन्हा आहे, त्याला शिक्षा आणि दंड फरमावण्याची जी पक्षपाती भूमिका काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारने घेतली, तिथून हिंदूंमध्ये एक ध्रुवीकरण सुरू झालं. आणि पाठोपाठ राम मंदिराचा विषय पटलावर आला आणि बघता बघता भारतीय राजकारणाला एक मोठं वळण मिळत गेलं. त्या शहाबानूने जो विषय सुरू केला होता, जो हिंदुत्ववादी पक्षांनी, संघटनांनी दीर्घकाळ आंदोलन करून जे शक्य झालं नव्हतं, ते काँग्रेसच्या सरकारने शहाबानूचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय बदलून त्याला प्रचंड चालना दिली. आणि त्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत 89 साली राजीव गांधींचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. भाजपचा उदय झाला. 2 खासदारावर असलेली 1984 ची भाजप, अवघे 2 खासदार होते लोकसभेत, तो एकदम 90 पर्यंत जाऊन भाजपा पोहोचला. पुढच्या वेळेला 112, 142, 186 अशा गतीने भाजप सरकत गेला. ती भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला मिळालेली चालना ही शहाबानू खटल्याचा निकाल फिरवण्यातून आलेली होती. पण ती चूक सुधारण्यापेक्षा काँग्रेस अधिकाधिक ती चूक लपवत गेली. आणि जितकी काँग्रेस ती चूक लपवण्यात धडपडत राहिली, तितका अधिक अधिक हिंदू हा कन्सोलिडेट होत गेला, पोलराइज होत गेला. आणि जेव्हा हिंदू पोलराइज होतो, तेव्हा राजकारणाला एक वेगळी दिशा मिळते, हे विसरता कामा नये. संपूर्ण उत्तर भारत आणि मध्य भारत बघता बघता हिंदुत्वाकडे झुकत गेला. आणि 84 पासून 14 पर्यंत अवघ्या 30 वर्षामध्ये भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष स्वबळावर बहुमताने दिल्लीच्या तख्तावर येऊन आरूढ झाला. नरेंद्र मोदी एकपक्षीय बहुमताचे पंतप्रधान झाले. यातून खूप काही शिकता येण्यासारखं असतं. पण दुर्दैवाने या देशात फक्त मुस्लिम वोट बँक आहे असं समजून राजकारण करणारी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर बारगडत गेलेले बाकीचे सगळे सेक्युलर पक्ष हे हिंदू वोट बँक असू शकते हे विसरून गेले. ज्या देशामध्ये 70-80% हिंदू राहतात, भले ते जातीपातीमध्ये विभागले गेलेले असतील, पण जेव्हा आस्थेचा आणि धर्माचा विषय येतो, तेव्हा जर मुस्लिम एकजूट होत असतील तर हिंदू सुद्धा राजकारणासाठी एकजूट होऊ शकतात. हे बाकी सगळे सेक्युलर पक्ष विसरले, तिथे त्यांचा घात झाला. लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव झाला आणि पाठोपाठ बांगलादेशमध्ये हिंदू विरोधी हिंसाचाराचं थैमान घातलं गेलं. त्याची पहिली प्रतिक्रिया
सिलिगुडीत उमटली होती आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की आता चक्र उलट फिरायला लागेल, परत एकदा हिंदुत्वाचं वादळ घोंगावायला लागेल आणि त्याची पहिली प्रचिती ही हरियाणाच्या निवडणुकीत आली. लागोपाठ तिसरी निवडणूक काँग्रेस हरली आणि लागोपाठ तिसरी निवडणूक भाजप जिंकला, निर्विवाद बहुमताने जिंकला. आधीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत गमवावं लागलं होतं, पण तिसऱ्या वेळेला भाजप स्पष्ट बहुमतात आलं आणि लागोपाठ तिसऱ्यांदा हरियाणामध्ये भाजपचं हिंदुत्ववादी सरकार बसलं. जिंकणार जिंकणार असा टाहो फोडणारे काँग्रेसवाले आणि काँग्रेसचे सगळे चमचे विश्लेषक थोबाडीत मारल्यासारखे सैरभैर झाले. त्याच हरियाणामध्ये योगी आदित्यनाथांनी बटोगे तो कटोगे असं सांगून बांगलादेश करायचंय की टिकून राहायचंय असा सवाल मतदाराला विचारला होता आणि त्याचे पडसाद उमटत राहिले. हरियाणामध्ये त्याची सुरुवात झाली. महाराष्ट्रात त्याचं पुढचं पाऊल टाकलं गेलं. सेक्युलरिझम बोलणाऱ्यांना महाराष्ट्राच्या मतदाराने साक्षात धुळीला मिळवलं. महाविकास आघाडी 4 महिन्यापूर्वी लोकसभेत प्रचंड विजय मिळवणारी ही महाराष्ट्राच्या विधानसभेत अवघ्या 4 महिन्यानंतर इतकी भुईसपाट झाली की 3 पक्षांना मिळून 50 आमदार निवडून आणता आले नाही. या सगळ्यातून राजकारण शिकायचं असतं आणि ही प्रक्रिया मुद्दाम सांगतोय शहाबानूपासून सुरू झाली होती. मुस्लिमांच्या धर्मांधतेला प्रोत्साहन देणारा एक कायदा राजीव गांधींनी केला, तिथून हिंदुत्वाची प्रक्रिया सुरू झाली. त्याचा फायदा भाजपने संघाने उठवला हे नाकारता येणार नाही, पण त्यांना तशी संधी देण्याची चूक काँग्रेसने आणि सेक्युलर पक्षांनी केली होती. आणि आज तीच तशीच चूक जर बंगालमध्ये मुर्शिदाबादच्या लागोपाठच्या दंगलीनंतर ममता दिदी करणार असतील तर ममता दिदी आत्मविनाशाकडे धावत सुटलेल्या आहेत. आता एवढंच सांगावं लागतंय. याचं कारण मित्रांनो, यामध्ये हायकोर्टाने हस्तक्षेप केलेला आहे. आपल्याला ममता दिदीचं सरकार सुरक्षा देऊ शकत नाही ही धारणा जितकी हिंदूंमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीपासून निर्माण झाली आणि वाढत गेलेली आहे, त्याचा परिणाम 1 वर्षानंतर विधानसभा निवडणुकीत होईल. कारण आता हिंदू मार खाणार नाही हेच बंगालचा हिंदू सांगायला लागलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जी जाळपोळ हिंसा झाली तेव्हा आसामला 5,000 हिंदू कुटुंब पळून गेली होती. ममता दिदीच्या मुस्लिम गुंडांनी जो धुडगूस घातला त्यामुळे त्यांना पळावं लागलं होतं. पण 1-1.5 वर्षापूर्वी संदेश खालीमध्ये अशा शहाजहान शेख नावाच्या गुंडाला महिलांनी मारून मुटकून पळायला लावलं. काल परवा त्याच संदेश खालीच्या परिसरामध्ये रामनवमीची मिरवणूक महिलांनी काढली होती. आणि लक्षात ठेवा, इतिहासात पहिल्यांदा यावेळेला पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी झाली. रामनवमी साजरी झाली आणि तेवढ्यावर भागत नाही. मुर्शिदाबादच्या दंगलीमध्ये आयसिस आणि पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले गेले. यातून जी ठिणगी पडणार आहे ती ममता दिदी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला मुळासकट बंगालमधून उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही. इतकाच मस्तवालपणा मार्क्सवाद्यांच्या डाव्या आघाडीने बंगालमध्ये केला होता आणि तो उखडून टाकण्यासाठी बंगालचा बहुसंख्य हिंदू ममता दिदींच्या सोबत उभा राहिला आणि नंतर मुस्लिम वर्ग ममता दिदींकडे आला. आज जर त्याच मुस्लिमांना वोट बँक समजून हिंदूंना पायदळी तुडवण्याची भूमिका ममता दिदी घेत असतील तर त्यांचे 100 अपराध भरत आले असं समजायला बिलकुल हरकत नाही. बिलकुल हरकत नाही.
मला असं वाटतं की जी गोष्ट शहाबानूने सुरू केली होती तिला पूर्णत्वास नेण्याचं काम ममता दिदी करणार आहे. राजीव गांधींनी ज्या हिंदुत्वाची सुरुवात करून दिली होती त्याचा कळस बंगालमध्ये ममता दिदी चढवतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. या विषयावर मी नंतर अधिक बोलणार आहे. पण आज एवढंच सांगतो की ज्या प्रकारे बंगालमध्ये अमित शहा रणनीती आखण्याचा प्रयत्न करतायत ज्याची चर्चा होत नाही, मला असं वाटतं की भाजपसाठी सगळ्यात मोठी रणनीती चाल भाजप जिंकावा म्हणून ममता दिदी खेळतायत. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.